हा अनुषंगाने त्यांनी कार्यक्रम घेतलेला आहे. मी आपला जास्त वेळ न दवडता मी प्रदेशाध्यक्ष सपकाळ साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्याशी संबोधित व्हावं. सर्व पत्रकारांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. पुणे या शहराचं एक सांस्कृतिक एक वेगळं महत्त्व आहे. अनेक चळवळी अनेक आंदोलनं या शहरातून निर्माण झालेली आहे. मात्र महाराष्ट्रात राहत असताना महाराष्ट्र धर्म नावाचा जो एक जगण्याकरता राहण्याकरता जो विचार हा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळींनी किंबहुना वारकरी संप्रदायाच्या चळवळींनी किंबहुना छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याने या सगळ्यातून जो एक एहसास जो महाराष्ट्र धर्म नावाची जी जबाबदारी दिली आहे यामध्ये सांस्कृतिक योगदान सर्वाधिक असणाऱ्या पुण्यात आज प्रांताध्यक्ष झाल्यानंतर मी पहिल्यांदा येत आहे. आणि येत असताना पुण्याची जी शिकवण आहे सभ्य सुसंस्कृत समाज निर्मितीची जी मूल्य आहे संस्कृती आणि परंपरा कशा जतन करावा हा संस्कार आहे. आणि सोबतच मतभेद असले तर चालेल मतभेद नसले पाहिजे ही जी एक कार्यशाळा प्रयोगशाळा पुण्याच्या निमित्ताने जी बघायला मिळाली आहे. त्यामुळे विरोधात एकमेकांच्या राजकीय पक्षाच्या असणे स्वाभाविक आहे आणि टीकाही झाली पाहिजे आणि त्या टीकेतून सकारात्मक काही गोष्टी घडाव्यात. मला असं वाटतं की हे पुण्याचं सभ्य आणि सुसंस्कृतिक पण प्रांताध्यक्ष या नात्यानं ते देखील मला जोपासायचं आहे. आणि या पार्श्वभूमीवर आपल्याशी संवाद साधत असताना आज परिस्थिती जी आहे त्या परिस्थितीवर सत्य बोलणं हे कर्मप्राप्त आहे. आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अत्यंत असभ्य आक्षेपार्ह विधान करणारा एक कोटेकर नावाचा एक विकृत माणूस हा देशातून चक्क पळून जातो. आणि हा पळून जाण्याची जी पार्श्वभूमी आहे ती काही एकदम उठला आणि पळून गेला अशी नाही. हा दुसऱ्यांदा पळून गेलाय. एक सरकारने देवेंद्र फडणवीस सरकारने एक योजना सुरू केली आहे महाराजांचा अपमान करा आणि सुरक्षा मिळवा. ती सुरक्षा कोठेकरांना ही मिळाली होती आणि नवे नवे तर IAS IPS अधिकाऱ्यांच्या गराड्यात नेहमी हा विकृत माणूस राहत होता. IPSचं जे असणारं गेस्ट हाऊस रेस्ट हाऊस आहे त्या ठिकाणी त्यांचा मुक्काम राहायचा. आणि पोलिसांशी लागेबंधे असल्यामुळे आणि पोलिसांशी लागेबंधे का निर्माण झाले तर ते नागपूरकर आहे आणि गृहमंत्री देखील नागपूरकर आहे आणि दोघांचे हितसंबंध आहे. आणि त्या हितसंबंधाची जोपासना करण्याकरता आणि गृहमंत्री आणि प्रशासन यामध्ये दुवा म्हणून काम करण्याचे देखील आमचा स्पष्ट स्वरूपाचा आरोप आहे. यांना सुरक्षा प्रदान केली महाराजांचा अपमान केल्यावर. पोलीस घराच्या समोर उभे राहिले आणि मागच्या दारातून हा पहिले पळून गेले. त्यानंतर कोर्टामध्ये काय झालं ते आपण बघितलं. आणि दुसरीकडे आता महाराजांच्या बद्दल अपशब्द व्यक्त करणारे विकृत माणसं यांना पोलीस संरक्षण देत नाही, याला यांच्यावर शासन कारवाई करत नाही. आणि दुसरीकडे एक नाहक जो औरंगजेबाचा जो मुद्दा उपसून काढलाय आणि त्या मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर काही प्रश्न निर्माण झाले आहेत की आपण औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याच्या गोष्टी करता तर तशाच अनेक द्रोही समाजद्रोही देशद्रोही प्रवृत्ती या महाराष्ट्रात दुर्दैवाने राहिल्या आहेत, देशात राहिल्या आहेत. तर इंग्रज हे देखील औरंगजेबा एवढेच जुलमी होते, औरंगजेबा एवढेच क्रूर होते. उद्या भगतसिंगांना स्मरण आपण त्यांच्या स्मृतीला करणार आहोत. त्या भगतसिंग राजगुरू सुखदेवांना फाशीवर देणारे जलियनवाला बाग हत्याकांड याच्यापेक्षा एकापेक्षा एक मोठं क्रूर कृत्य ज्या इंग्रजांनी केलं त्यांचे हस्तक म्हणून वावरलेले राहिलेले बरेच लोक ही आहेत आणि विशेष करून महाराष्ट्रात आहेत. आणि अशा लोकांचं ज्यांनी इंग्रजांकडून पेन्शनही घेतली, ज्यांनी इंग्रजांच्या
सैन्यात भरती रिक्रुटमेंटच्या संदर्भात एजंट म्हणूनही राहिले. या सर्वांचेही कबरी, पुतळे, स्मारक हे देखील हे सरकार, या सरकारशी संबंधित जे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल हे तोडून टाकणार का, तोडणार का, काढणार का, असा एक प्रतिप्रश्न आव्हान स्वरूपामध्ये दिला होता. त्याचं उत्तर नाही. अपमान करा, पुरस्कार मिळवा, याचं एक उदाहरण आपल्याला सांगितलं की ते मागच्या दारातून आता कुठे कलकत्त्याला गेले आणि कलकत्त्याहून भुर्रकन उडून गेले दुबईला. तर सरकार काय करतंय? अब की बार मोदी सरकार आणि मोदी सरकारमधले दोनच मंत्री आहेत, एक प्रधानमंत्री आहेत, गृहमंत्री. तुमचा गृह विभाग झोपला होता का देशाचा? आणि शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या माणसाला आपण खुशाल पळून जाऊ देता. आणि हा पळून जात असताना माझा स्पष्ट आरोप आहे की महाराष्ट्रातील पोलिसांनी, ज्या महाराष्ट्रातल्या पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे सदरक्षणार्थ आणि खलनिग्रहार्थ, तर सज्जनांचं संरक्षण आणि खलाचा निग्रह करण्याचा जे खलत्व आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानात सांगितलंय की ते नष्ट करण्याकरता जे खळांची व्यंकटी सांडो, आता ते खलत्व सांडण्याकरता, धरण्याकरता, पकडण्याकरता आणि सज्जनांचं आणि पर्यायाने आपल्या संस्कृतीचं रक्षण आणि शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या माणसाला पळून जाण्याकरता पोलिसांची फूस होती, पोलिसांची मदत होती. आता ही पोलिसांना मदत करायला भाग देवेंद्र फडणवीस यांनी पाडलाय का? हा एक प्रश्न आपल्या माध्यमातून या ठिकाणी मला सरकारला हा विचारायचा आहे. आणि तो सरकारला प्रश्न विचारण्याचा मुद्दा आधीच आम्ही हा वारंवार प्रश्न विचारत आहोत. आज त्याचा सबळ पुरावा त्यांच्या पळून जाण्याच्या अनुषंगाने झालाय. कुठे मंत्र्यांचा मुलगा हा न विचारता न सांगता कुठे विदेशात जायला निघतो, त्याचं विमान 7 तासात परत आणण्याची शक्ती ही सरकारमध्ये आहे. आणि आपला न विचारता पळून गेलेलं एक लाडका मुलगा, कारण लाडकी बहीण सांगायची आहे, आता लाडका ठेकेदार, लाडका आमदार, लाडका मंत्री अशा ह्या ज्या योजना सुरू केल्या आहेत त्याच्यामध्ये एक लाडका मुलगा पण आहे. हा लाडका मुलगा जो आहे तो कसा होता, काय होता याच्यावर मी बोलून वेळ घेणार नाही. मात्र त्याचं विमान वापस येऊ शकतं, तो लगेच 7 तासात सापडू शकतो, घरी सुखरूप पोचून दिला जातो. मात्र हा आरोपी जो आहे हा तुमच्या डोळ्यात देखत, तुमच्या नजरेच्या समोरून हा फरार होऊन जातो. यामध्ये बराच काही दडलेलं आहे आणि काय नेमकं दडलंय हे महाराष्ट्राला जाणून घेण्याचा अधिकार आहे. आणि दुसरा अपमान करणारा माणूस तर दुर्दैवाने पुण्यात आहे. अपमान करा, सुरक्षा मिळवा. ते सोलापूरकर जे आहे त्यांचंही डोकं ठिकाणावर नाही. ते शिवाजी महाराजांचा अपमान करतात आणि त्यांचा अपमान केल्यावर इथलंच पोलीस कमिशनर सांगतात की गुन्हे दाखल होऊ शकत नाही. आणि त्यांना अपमान केला शिवाजी महाराजांचा म्हणून त्यांनाही सुरक्षा प्रदान केली आहे. मी काय केलं तर मागच्या आठवड्यात मी रत्नागिरी या ठिकाणी जो सरकारचा, जो महाराष्ट्र सरकार जो कारभार आहे त्या संदर्भामध्ये मी घटनांचा एक क्रम दिला. आणि त्या घटनांच्या क्रमात संतोष देशमुखची झालेली क्रूर हत्या, त्या ठिकाणी पोलीस नसणेच, पोलिसांची कारवाई चुकली हा तर विषयच नाही. बीड जिल्ह्यामध्ये पोलीस यंत्रणा गहाण पडलेली आहे, किंबहुना त्या ठिकाणी पोलीसच नाही अशा प्रकारचा त्या घटनेतून सिद्ध झाला. अत्यंत क्रूरच नव्हे तर विकृत पद्धतीने संतोष देशमुखची हत्या झाली. स्वारगेटच्या बलात्काराचा दुर्दैवी प्रसंग घडला. जी सार्वजनिक जे ठिकाण आहेत ते बगीचे असतील, बस स्टँड असतील, रेल्वे स्टेशन असतील, चौक असतील, हे आपले सांस्कृतिक कट्टे आहेत. आणि त्या ठिकाणी पोलिसांचा पहारा असणं हे अत्यंत आवश्यक आहे. किंबहुना अशा असणाऱ्या सार्वजनिक ठिकाणी पोलिसांचा कुठलाच धाक नसल्यामुळे हे गर्दुल्ल्यांचे अड्डे झालेले आहेत. आणि या ठिकाणी पोलिसांचा धाक नसल्यामुळे एका महिलेवर बलात्कार होतो आणि बलात्कार झाल्यावर केंद्रीय गृहराज्यमंत्री येतात आणि गृहराज्यमंत्री काय विधान करतात की किंचाळ्या मारल्या असत्या, ओरडल्या असत्या, आवाज दिला असता तर बलात्कार झाला नसता. हा देखील एक शासनाचा निर्धावलेपणा किंवा जो जुलमी एक क्रूरपणाच्या अनुषंगानं या वक्तव्याला आपल्याला हे बघावं लागेल. संतोष देशमुखांच्या हत्या, या ठिकाणी झालेली स्वारगेटची हत्या, कस्टडीमध्ये परभणीमध्ये एका अत्यंत गरीब आणि एक कैकाळी समाजाच्या एका कार्यकर्त्याचा त्या ठिकाणी कस्टडीमध्ये झालेला मृत्यू, तर 2 जे केंद्रीय राज्यमंत्री आहेत, एक पुण्यातल्या राज्यमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी मारहाण होते
आणि जो केंद्रीय मंत्री आहे त्या केंद्रीय मंत्र्यांच्या संबंधित गुन्हेगार समोर येऊन मारहाण करतात, हा देखील या देशामध्ये या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेची लक्तरं वेशीवर टाकणारा हा दुर्दैवी एक प्रकार आहे. तर रावेरच्या ज्या खासदार महोदय आहेत त्यांच्या परिवारातील एका मुलीला ती यात्रेमध्ये गेल्यानंतर पोलिसांच्या समक्ष छेडखानी होते आणि कारवाई होत नाही म्हणून त्या केंद्रीय राज्यमंत्र्यांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन धरणे द्यावे लागतात. अशा अनेक घटना आहेत आणि या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर आपण वाक्यात उपयोग करतो, काही म्हणी आहेत आपल्या, आणि या म्हणीमधलं एक आहे की कारभार जर चुकीचा असेल, वेंधळत असेल, जमा खर्चाचा जर त्यामध्ये ताळामेळ हुकला असेल तर त्याला तुगलकी कारभार म्हणतो. असाच तुगलकी कारभार देवेंद्र फडणवीस सरकार करत आहे. मात्र या तुगलकी कारभारासोबत मी सदरचा आपल्याला पहिले सांगितलेला जो घटनाक्रम आहे त्या घटनाक्रमातून क्रूर जे शासन आहे, ही क्रूर जी सरकारचा कार्यपद्धती आहे ही डोळ्यासमोर आली आणि ती आल्यानंतर औरंगजेबाचा कारभार आणि देवेंद्र फडणवीस सरकारचा कारभार एक असल्याबद्दल मी बोललो. आणि हे माझ्या विधानावर मी आजही ठाम आहे, कारण मी आज टिळकांच्याही गावामध्ये आहे आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी शिकवलेला आपल्याला जो स्वाभिमान आहे एक असल्याबद्दल मी बोललो. आणि हे माझ्या विधानावर मी आजही ठाम आहे, कारण मी आज टिळकांच्याही गावामध्ये आहे आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी शिकवलेला आपल्याला जो स्वाभिमान आहे तो स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मिळवणारच, हे जसं त्यांनी ठणकून सांगितलं होतं तसंच मी माझ्या विधानाच्या संदर्भात काँग्रेसचे राष्ट्रीय माजी अध्यक्षांच्या गावातून या ठिकाणी माझ्या देखील विधानावर माफी मागावी ही जी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जी केली आहे त्यानंतरची माझी पहिली पत्रकार परिषद आहे आणि त्यांनाही मी सांगू इच्छितो की मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफलं उचलणार नाही. आणि यासोबतच हा संदर्भ आपल्या पुढ्यात मांडण्याचं कारण काय, तर मी जे विधान केलं, ज्या विधानावर मी ठाम आहे आणि आज सांगतोय की मी ते विधान वापस घेणार नाही. मात्र त्यांचं म्हणणं आहे की माफी मागा एकनाथ शिंदे साहेबांचं, की मुख्यमंत्र्यांची माफी मागा, अन्यथा राष्ट्रद्रोहाचा गुन्हा माझ्यावर दाखल करा, अशी मागणी हाऊसमध्ये विधानसभेमध्ये ही एकनाथ शिंदे साहेबांनी केली आहे. अहो माझ्यावर मी फडणवीस साहेबांच्या संदर्भामध्ये केलेला उल्लेख आहे त्याच्यावर मी ठाम आहे, तर मला धमक्या देतात, राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल करा सांगताय. दुसरे उपमुख्यमंत्री जे पुण्या जिल्ह्यातील आहेत, आपले पालकमंत्री पण आहेत, ते त्या ठिकाणी सभागृहात सांगतात की त्यांच्या वक्तव्याच्या अनुषंगानं चौकशी केल्या जाईल आणि कारवाई केल्या जाईल. तुम्ही माझ्या विधानाच्या संदर्भात ज्याच्यावर मी ठाम आहे आणि कुठेही मी एकही भाषा वापरली नाही, मी कुठे अपमानकारक बोललो नाही, मी वस्तुस्थितीचा पाढा आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी मांडलेला आहे. आणि अशा असताना माझ्यावर तुम्ही एक मुख्यमंत्री म्हणतात की कारवाई तपासून करू, दुसरे म्हणतात राष्ट्रद्रोहाची करा. अहो राहुल सोलापूरकरनी केलेल्या विधानावर तुम्ही काय करणार आहे? याबद्दल हे मुख गिळून गप्प का आहे? कोठेकरांना तुम्ही देशातून पळून कसं जाऊ दिलं, याबद्दल हे गप्प आहे. आणि या सर्व प्रकरणाची नागरिक या नात्यानं आपण सर्वांनी मिळून या विकृतीचा आणि हा जो बोकाळलेला जो कारभार आहे, हा असंस्कृत असभ्य जे शासन वागतंय याचा आपल्याला सगळ्यांना मिळून धिक्कार केला पाहिजे, असंही या निमित्तानं आपल्याला सांगतो. पुणे या शहरामध्ये महाराष्ट्रभरातून मुलं शिकायला येतात. माझा मुलगाही आपल्या जिल्ह्यात शिकलाय. मी मुलीला जेव्हा पाठवलं या शहरात शिक्षणाकरता, तिच्या वैद्यकीय शिक्षणाकरता, तेव्हा पुण्याला पाठवू नका असा सल्ला मला अनेकांनी जेव्हा दिला तेव्हा मला दुःख झालं की कधी कुठे कार्यकर्ता नात्यानं मी येऊ शकलो नसेल पुण्याला शिकायला, तो संदर्भ असेल, पण मी माझ्या मुलीला पाठवत असताना का तर हे शहर हे गर्दमध्ये कुठेतरी आता तरुणाई इथली ही भरकटत चाललेली आहे. हा संदर्भ एक बाप या नात्यानं आपल्या सगळ्यांसोबत मांडत असताना मला त्याला जोडून या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना सांगायचंय की जो गुजरात आहे त्या गुजरातलं कांडला बंदर जे आहे तिथे टनानी कोकीन, गर्द, ब्राऊन शुगर, रेड शुगर काय जे प्रकार आहेत हे सर्व येत आहेत. आणि या सगळं येत असताना त्याचं थेट कनेक्शन, गुजरातचं थेट कनेक्शन हे पुण्याला आहे का याचा तपास हा पोलीस करत नाहीये. ती माझी मागणी आहे की हे पुण्याला जे वाढत चाललेलं जे या गर्द सगळे जे आहेत, ब्राऊन शुगर असतील, या सगळ्या भाग असतील,
या सगळ्यांचं वाढत चाललेलं जे विद्यार्थ्यांमधलं कुमार अवस्थेतल्या मुलांचं जे प्रमाण आहे, त्या घरच्या गर्दीमध्ये हे पुणे हरवून टाकण्याचं जे असंस्कृतिक स्वरूपाचं आणि क्रूर जे काम चालू आहे, या संदर्भामध्ये गृह विभाग काय करणार आहे? या शहरामध्ये हा संदर्भ देत असताना मुक्तांगण सारखी एक संस्था या ठिकाणी उभी राहिलेली आहे. पु ल देशपांडेंसारखे एक महाराष्ट्र भूषण, एक महाराष्ट्राची अस्मिता असणारा एक व्यक्ती पुणे या ठिकाणी मुक्तांगण सुरू करतो. माझा फ्रेंड फिलॉसॉफर गाईड, मी पुण्यात आल्यानंतर दरवेळेस दररोज आलेल्या प्रत्येक खेपेत मी दुपारचं जेवण ज्या माझ्या अनिल अवचट या प्रिय मित्राकडे करत होतो, आज तो मित्र नाही आहे, मात्र तो आणि त्याची पत्नी पुण्यामध्ये मुक्तांगण चालवतात. आणि मुक्तांगण हे व्यसनमुक्ती केंद्राचं जगाला मार्गदर्शन करणारं एक केंद्र असताना दुसरीकडे या प्रयत्नांना फोल ठरवण्याकरता आज गृह विभाग दुर्लक्ष करून पुणे शहराला या घरच्या गर्दीत जे ढकलत आहे, त्याचे आर्थिक हितसंबंध कोणाचे लागे बांधते आहेत, एवढी मोठी गुंडागर्दी या ठिकाणी कशी होऊ शकते, हा विषय आहे. महिलांची सुरक्षा असेल, व्यसनांचा असेल, अनेक मुद्दे आहेत. आणि या सगळ्या कारभारांच्या माध्यमातून मी एक प्रश्न विचारला होता, तो आज पुन्हा या ठिकाणी विचारणं औचित्याचं ठरतं. एक तर महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री नाही, आणि पूर्णवेळ गृहमंत्री नसताना एक स्वतंत्र गृहमंत्री हा महाराष्ट्राला असला पाहिजे. कारण आम्ही राजीनामा मागतोय, संतोष देशमुख प्रकरणातून मागतोय, इतर प्रकरणातून मागतोय. भांडवलदारांच्या घशात महाराष्ट्र अंधन देण्याचं काम सुरू आहे, त्या संदर्भात अनेक आकडेवारी आहे, ती मांडतोय. मात्र आज संपूर्ण महाराष्ट्राच्या लक्ष वेधेल अशा ठिकाणी आलेला असताना एक आमचा नव्याने एक प्रश्न आहे, त्याचं उत्तर हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं पाहिजे की महाराष्ट्राचा गृह विभाग घाशीराम कोतवाल चालवत आहे का? हा देखील एक ऐरणीचा प्रश्न आज या सगळ्या वास्तवाच्या माध्यमातून निर्माण होत आहे. त्यामुळे घाशीराम कोतवाली कारभार हा जर गृह विभाग करत असेल तर त्यामध्ये दुरुस्ती करणार आहे का, आणि हा कारभार घाशीराम कोतवाल चालवत आहे का, हा एकीकडे नागरिकांना प्रश्न विचारत आहोत आणि झणझणीत टीका करत असताना ती वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांच्या समोर विचार करत आहोत. तर दुसरीकडे पूर्णवेळ गृहमंत्री हा महाराष्ट्राला मिळणार आहे का, हा देखील आमचा प्रश्न आहे. अधिक मी आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊन बोलत नाही, मात्र सरतेशेवटी एकच मुद्दा सांगतो, कारण मुद्दे अनेक आहेत. आपलेही काही प्रश्न असतील त्यानिमित्ताने बोलू. मी 11 तारखेला महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्याकरता पुन्हा येणार आहे. त्यानिमित्ताने आपल्याशी महात्मा ज्योतिबा फुले आणि आजचा महाराष्ट्र आणि शिवाजी महाराजांची अस्मिता या संदर्भात मी जरूर आपल्याशी मला बोलायला आपल्याला आवडेल. मात्र सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. सत्ता जी आहे ही मुठभर लोकांच्या हातात न राहता ती अधिक खाली गेली पाहिजे, शेवटच्या माणसाच्या हातेपर्यंत गेली पाहिजे. हे आपल्या संविधानाचं एक स्वप्न आहे. आपला कारभार जो आहे तो टू द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल चालावा, अशी एक संकल्पना आपल्या संविधानाच्या निर्मितीच्या अनुषंगानं लोकशाहीकडे आपली आहे. आणि यावर विचार करत असताना देशाचे माजी पंतप्रधान आणि ज्यांनी 21व्या शतकात आपल्याला घेऊन आले अशा राजीव गांधींनी काँग्रेसच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण झालेले असताना मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदान या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं 1985ला की मुठभर लोक ही सत्ता देशाची आपली हाकत आहे आणि सत्तेच्या खांद्यावर दलाल बसलेले आहेत आणि आपल्या देशाचा कारभार दलाल चालवत आहे. हे त्या ठिकाणी त्यांनी तात्कालीन परिस्थितीत सांगितलं. आणि तात्कालीन परिस्थिती सांगत असताना पुढे हे दलाल किती विचित्र वागणार आहे आणि त्याचा क्रूर चेहरा किती होणार आहे, आणि ते जर थांबवायचं असेल तर सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. ही भूमिका मांडली आणि नुसती भूमिकाच मांडली नाही तर 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती करून घेण्याकरता राजीव गांधींनी भाग पाडलं. या 2 घटना दुरुस्ती कशासाठी झाल्या तर सत्तेच्या विकेंद्रीकरणासाठी झाल्या. आणि तदनंतर काय झालं तर सामाजिक एक उदाहरण म्हणून जो चंबलची जी घाटी आहे त्या घाटीतले जे गुंड होते, डाकू होते, जे बगावत करणारे होते, ज्यांचा आवाज हा व्यवस्थेशी जोडत नाही म्हणून हातात बंदूक घेणारे जे वातावरण होतं बागींचं ते कमी झालं. हे जाता जाता या उदाहरणाला आपल्या या ठिकाणी अधोरेखित करत असताना त्याचं कार्यकारण जो भाव आहे तो काय होता तर देशामध्ये 4250 आमदार आणि देशामधली एकूण 750 खासदार हे केवळ 5000 लोक या देशाचं लोकप्रतिनिधित्व करू शकत नाही. कारण देश आपला मोठा आहे, 8000 शहर आहेत, 6 लाख खेडी आहेत, 140 कोटीचा हा देश आहे आणि फक्त 5,000 लोक जर प्रतिनिधित्व करत असतील तर ते पुरेसे नाही.
म्हणून मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी निर्माण होत आले पाहिजे आणि त्यांच्याजवळ सत्ता असली पाहिजे. म्हणून ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, नगरपालिका सदस्य, सरपंच, नगरसेवक, महापौर, पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पदाधिकारी हा एक ढाचा निर्माण केला आणि या ढाचेतून सत्तेचं विकेंद्रीकरणाचं सूत्र हे 73व्या 74व्या घटनादुरुस्ती विधेयकातून आपण स्वीकारलं. मात्र आपण आता विसरलो की आपला काउन्सिलर होता, आपला नगरसेवक होता, आपल्या शहराचा महापौर होता, सभापती होते, पंचायत समिती सदस्य होते, जिल्हा परिषद होती, जिल्हा परिषद सदस्य होते, नगराध्यक्ष होते. हे सगळं गुंडाळून टाकलं गेलंय आणि कुठेतरी कायदेशीर एक कॉम्प्लिकेशन निर्माण केली, कायदेशीर गोंधळ निर्माण केला. सुप्रीम कोर्टाकडे बोट दाखवतात आहे. मात्र मूळ विषय हा आहे की सगळी सत्ता ही देशामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा साहेबांना या दोघांजवळ हवी आहे आणि महाराष्ट्रातली सगळी सत्ता जी आहे ती देवेंद्र फडणवीस साहेबांना स्वतःच्या जॅकेटच्या खिशात हवी आहे. म्हणून हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देत नाही हा आमचा थेट आरोप या सरकारवर आहे. आणि सगळी सत्ता ही विकेंद्रित स्वरूपात न राहता केंद्रित स्वरूपात राहावी म्हणून निवडणुका नाही. आपल्या शहराचं एक मोठं वैभव आहे. आजही या ठिकाणी अनेक महापौर आमच्यासोबत या ठिकाणी पुण्याचे बसलेले आहेत, ज्यांचं एक वैभव, आपल्या पुण्याचं ते वैभव आम्ही त्या निमित्ताने बघतो. दुसरे आमच्या पक्षाचे नसतील मात्र त्यांचंही या ठिकाणी असणारे योगदानही आम्ही अधोरेखित करतो, तेही आम्ही मान्य करतो. मात्र आता सत्ता फक्त आमच्याजवळ आणि आम्हालाच ती सत्ता चालवायची आहे. हा देखील एक जो हेका सरकारचा आहे तो हेकाही आपल्या सगळ्यांच्या समोर मांडतो आणि या सगळ्या परिस्थितीला बदलण्याकरता सभ्य सुसंस्कृत असणाऱ्या पुणेकरांना साथ घालण्याकरता प्रयत्न मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून करतोय. चला या आणि आपण ही परिस्थिती बदलू आणि जो महाराष्ट्र धर्म जो आहे आपला तो बुडवण्याचा प्रकार जो देवेंद्र फडणवीस आणि या महायुतीच्या माध्यमातून जो घाट घातला जात आहे तो त्यांच्या घातल्या जात असणाऱ्या घाटाला आपण सर्वांनी मिळून त्याचा प्रतिकार करू आणि आपला महाराष्ट्र धर्म वाचू ही माझी आपल्या सगळ्यांना साथ घालण्याचा एक प्रयत्न आहे. आणि आपण यामध्ये सर्वजण पक्ष भेद विसरून काही मतभेद असतील ते विसरून या एका कमाल कार्यक्रमावर आपण सर्वजण एकमत आहोत. त्यासाठी येणाऱ्या काळात आपण सर्वजण काम करू ही या सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुण्यामध्ये माझा हा प्रस्ताव आहे. त्याला आपण सर्वजण निश्चित सकारात्मक प्रतिसाद द्याल ही माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. कुणाला काही या एका कमाल कार्यक्रमावर आपण सर्वजण एकमत आहोत. त्यासाठी येणाऱ्या काळात आपण सर्वजण काम करू ही या सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुण्यामध्ये माझा हा प्रस्ताव आहे. त्याला आपण सर्वजण निश्चित सकारात्मक प्रतिसाद द्याल ही माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. कुणाला काही प्रश्न असतील आपण सगळे माझ्याशी सहमत आहात असं दिसतंय त्याबद्दल धन्यवाद. प्रश्न विचारले गेले तर ग्रहकार्याकडनं उत्तर मात्र कुठल्या प्रश्नाचं मिळत नाही. काल मी तुम्ही एका माध्यमावर बोलताना सांगितलं की आमदारांना वेळ कमी दिला जातो. याला पर्याय म्हणून विरोधी पक्ष रागवणार आहेत की फक्त प्रेस घेऊन तुम्ही सगळे शांत बसणार आहेत सगळ्या राज्यात. अर्थात या संदर्भात विरोधी पक्ष या नात्यानं आमची जी भूमिका आहे किंवा आमचं जे कर्तव्य आहे ते आम्ही करणार आहोत आणि सद्भावना स्थापनेच्या अनुषंगानं आम्ही जे थेट स्वरूपामध्ये बस्साजोग ते बीड जी पदयात्रा काढली हा त्यातलाच एक प्रयत्न होता. नागपूरच्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर आमचं एक शिष्टमंडळ त्या ठिकाणी गेलेलं आहे. आज आमचे त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्याच्या अनुषंगानं काही कार्यक्रम आणि काही उपक्रमही आम्ही त्या ठिकाणी राबवणार होतो. मात्र पोलिसांनी असा कोणताच कार्यक्रम करू नये म्हणून आमच्या परवानग्या नाकारल्या आहेत आणि शांतता ही प्रस्थापित करणं आमचं देखील कर्तव्य आहे. मात्र आमचं वरिष्ठ शिष्टमंडळ त्या ठिकाणी योग्य ती भूमिका त्या ठिकाणी तिथे घेणार आहे. परभणीला जो कस्टडियन जो मृत्यू झाला आहे त्या अनुषंगानं त्याही ठिकाणी आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. मात्र सद्भावनेचा आमचा त्याही ठिकाणी प्रयत्न राहील. त्यामुळे शिव भीम सद्भावना पदयात्रा आम्ही परभणीमध्येही आम्ही ती काढणार आहोत. त्यामुळे अशा सगळ्या गोष्टी आम्ही करणार आहोत. मात्र मूळ मुद्दा जो आम्ही तो जरूर त्यासाठी सभ्यतेने आणि सद्भावनेच्या अनुषंगाने प्रयत्न करणार आहोत. मात्र हे मूळ मुद्दा कृपा करून आपण लक्षात घेतला पाहिजे की हे सरकार मूकं, आंधळं आणि बहिरं आहे. पक्षाने भरपूर काम करण्याची गरज आहे असं सगळे नेते एकत्र येतील असं तुम्हाला वाटतंय का? पक्षाच्या कामासाठी म्हणून अशा कार्यक्रमासाठी काय पक्षाच्या कार्यक्रमाकरता सगळ्यांचं योगदान आहे.
आणि सगळेजण पक्षाचे जे आदरणीय नेते आहेत ते या विषयाशी सहमत आहे आणि या मुद्द्यांच्या अनुषंगानं नेतृत्व करत असताना आगामी काळात ते आपल्याला सगळ्यांना या भूमिकेतूनच पुढे आलेले दिसतील. पक्ष संघटना बांधणी करता आपण काय करणार आहे? पक्षातले जे हेवे दावे आहेत ते कमी व्हावेत त्याच्या दृष्टीने काय करणार? आज संकट भारतावर आहे, आज संकट महाराष्ट्रावर आहे आणि अत्यंत विनम्रतेने कबूल करतो की पक्षावरही संकट आहे. त्यामुळे कॅलेमिटी मेक्स युनिटी हा जो सिद्धांत आहे तो आमच्यावर लागू आहे आणि आम्ही सर्वजण सोबत येऊन काम करू. कुठली गडबाजी आपल्याला दिसणार नाही या संदर्भात मी आपल्याला आश्वस्त करू. म्हणजे पक्ष संघटनेचं झालं, पण दुसरीकडे तुम्हाला विरोधी पक्ष म्हणून महाविकास आघाडीला देखील सांभाळायचं आहे. अजित पवार, जयंत पाटील यांच्या अधिवेशन आज अर्धा तास VSI मध्ये बैठक झाली आहे. महाविकास आघाडीमध्ये हे सगळं सांभाळणं तुम्हाला अवघड जाणार आहे आणि त्या भेटीकडे कसं बघता? बघा, हे सगळे जे मुद्दे आहेत त्याचं आम्हाला आमच्या आगामी उपक्रमातून याचे उत्तर द्यावे लागतील. मात्र हा गुंता जो आहे याच्यामध्ये अधिक गुंतण्याची कुठली आवश्यकता संपूर्ण महाराष्ट्राला कुठेतरी नाही. थेट स्वरूपामध्ये नेमक्या स्वरूपाने आपल्या समोर आव्हान आहे. बिघडलेली कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आहे. पुण्यात जी पोलीस भरती सुरू आहे त्या पोलीस भरतीमध्ये आपल्या लेकीवाळी रस्त्यावर कशा बिचाऱ्या धावत होत्या, कुठे चेंगराचेंगरी निर्माण होती का, अशा प्रकारचं चित्र दुर्दैवाने आपल्याला पुण्यात याच आठवड्यामध्ये बघायला मिळालंय. आणि त्या पार्श्वभूमीवर बेरोजगारांचा प्रश्न किती गंभीर आहे हेही आपल्या समोर आहे. त्यामुळे शेतमालाला भाव नसते, बेरोजगारीचा प्रश्न, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, असे अनेक जे प्रश्न थेट आहे या प्रश्नांच्या सोडवणुकीच्या अनुषंगानं आपण पुढे गेलो पाहिजे. या सगळे मुद्दे जे आहेत हे प्रासंगिक आहेत किंवा या संदर्भामध्ये न अडकता न गुंतता या सगळ्या थेट प्रश्नांना आपण सामोरं गेलं पाहिजे अशी भूमिका ही काँग्रेस पक्षाध्यक्ष या नात्यानं आहे आणि यामध्ये आमचे नेते असतील, मित्रपक्ष असतील, हे जरूर मदत करतील. तुम्ही सांगितलं की पुण्यात जे काही ड्रग येते ते गुजरातच्या माध्यमातून येत आहे. त्या संदर्भात तुम्ही की याचा तपास सखोल केला जातो. याच्या तपासाच्या अनुषंगानं आम्ही केलेली जी मागणी आहे ती मागणी आम्ही आपल्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित केली. किंबहुना अनेक दिवसांपासून दबक्या आवाजात ही चर्चा होती. या संदर्भात शासनाने आपला रिप्लाय दिला पाहिजे. त्यांना जर धक्का मारल्याशिवाय पुढे जायची सवय नसेल आणि आपली सूचना असेल तर त्यांना तशा प्रकारचं निवेदन दिलं जाईल. काही अडचण नाही. आपली जी सूचना आहे त्या सूचनेवर निश्चित पक्ष विचार करेल. दंगेकर सोडून का गेले? म्हणजे 2 विधानसभा अंतर्गत चर्चेला एक लोकसभेचं तिकीट दिलं, मात्र दंगेकर का सोडून गेले याच्यावर काही विचार केला की एक 3 तिकीट काँग्रेसचं तिकीट सिंबॉल मिळणं हे खूप भाग्याचं लक्षण आहे. आणि जे पंजावर निवडणूक लढतात त्यांचा पहिला एबी फॉर्म हातात आल्यावर भाव असतो की चला मला पंजा एकदा का असेना हा भेटला. ही सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याची एक भावना असते आणि ही भावना पक्षातील अनेक कार्यकर्त्यांची आहे. आणि या पार्श्वभूमीवर एखाद्या व्यक्तीला 3 जेव्हा सिम्बॉल मिळतो तो सिम्बॉल मिळाल्यानंतर अशा व्यक्तीने जाणं हे निश्चित चुकीचं आहे. मात्र ते का सोडून गेले याच्यावर मला बोलण्याची गरज नाही. सत्ता आणि सत्ता हे महाराष्ट्रातलं बदललेलं जे गणित आहे, जे सूत्र आहे ते त्यांच्या जाण्याच्या निमित्तानं पुढे आलंय. नवे तर त्यांनी मी केवळ सत्तेसाठी चाललो म्हणजे विचाराची ऐसी की तैसी सत्ता आम्हाला पाहिजे. त्यामुळे हा त्यातला एक आशय आहे आणि त्याला जर शब्दबद्ध करायचं असेल आणि तो मोह पुण्यात आल्यावर मलाही मोह आवरत नाही. जिधर बम उधर हम नावाचं एक संस्कृती जी येऊ पाहत आहे त्याचा या निमित्तानं आपण सर्वांनी मिळून धिक्कार केला. माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. जयंत पाटील, अजित पवारांची पुण्यातल्या VSI मध्ये भेट झाली. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर 30 मिनिट गप्पा झाल्या. महाविकास आघाडीला चॅलेंज आहे का दोघांच्या भेटीनंतर? पण महाविकास आघाडी म्हणून आम्ही सोबत निवडणुका लढलोय. आज महाविकास आघाडी म्हणून आम्ही दोन्ही सभागृहामध्ये आम्ही सोबत आहोत आणि आज तिन्ही पक्षांचे जे अध्यक्ष असतील ते आपला पक्षाचं त्या ठिकाणी पक्ष वाढवण्याच्या अनुषंगानं ते कार्यरत आहे. त्यामुळे या संदर्भामध्ये मी यापेक्षा अधिक काही बोलण्याची आवश्यकता नाही. या प्रश्नाच्या संदर्भात त्यांनीच खुलासा केलेला, त्यांनीच उत्तर दिलेलं अधिक चांगलं. राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची आत्महत्या होतीये, शेतमालाला भाव मिळत नाहीये, पण ठोस भूमिका मांडण्यात महाविकास आघाडीबरोबर कोणी अडचण नाही. विधानसभेचं कामकाज हे मोठ्या चुकीच्या पद्धतीने पुढे घेऊन नेलं जातं.
विधिमंडळामध्ये जी काही सर्व साधक बाधक चर्चा असेल, विरोधकांना बोलू देण्याची जी आवश्यकता असेल, याची सगळं पायमल्ली होते. म्हणजे संसदीय जे आपले एकूण मूल्य आहे आणि संसदीय आपला जो असणारा जो एकदम परंपरा आहे, या परंपरेला बाजूला सारल्या जात आहे. आणि या बाजूला सारल्या जात असताना जे बुलडोझर जे आहे ते कशा पद्धतीनं महाराष्ट्रामधल्या या सभ्य सुसंस्कृत लोकशाहीवर जे चालवलं जाते त्याचं ते प्रमाण आहे. त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी सर्व मुद्दे उचलतोय, सगळ्या गोष्टी तिथे ठेवतोय. आता जे निर्डावलेपण जे आलेलं आहे सरकारला, यावर आपण सर्वांनी मिळून हल्ला केला पाहिजे. आपण शेतकऱ्याच्या आत्महत्येचा जो प्रश्न विचारला अत्यंत खरा आहे आणि याकरता कार्यकर्त्यांना त्याने मी देखील प्रचंड अस्वस्थ आहे. नागरे नावाचा आहे, कैलास नागरे नावाचा एक तरुण जो शेतीत प्रयोग करतो, जो जिद्दी आहे, जो धडपड आहे आणि त्याच्या शेतीच्या प्रयोगाच्या अनुषंगाने आणि त्याच्या जिद्दीच्या अनुषंगानं हे सरकार जे आहे हे त्यांना राज्यपालाकडून पुरस्कार देतं, गौरवित करतो आणि एक युवा शेतकरी म्हणून त्यांना एक आयकॉन म्हणून समाजामध्ये स्थापित करण्याचं काम हे सरकारही करतं आणि ते खरं आहे. ते जिद्दी होते आणि चांगला शेतकरी होता. माझ्यासारखाही कार्यकर्ता जेव्हा मला वर्षभरापूर्वी कैलास भेटला आणि त्याच्या गावा परिसरात गेल्यानंतर मला खूप घरी चला आणि जेवून जा, जेवल्याशिवाय जाऊ नका म्हणून माझा रस्ता अडवतो आणि मी त्याला सांगतो की आज मला जाऊ दे, मात्र तुझ्या माध्यमातून तरुणांना जे प्रेरणा मिळते आणि तुझ्यासारखे शेतकरी जे आहेत हे आपल्या समाजाचं भूषण आहे, आदर्श आहे. मी माझा कृषीविषयक ज्याचं शिक्षण झालेलं आहे, माझ्या मुलाला 2 दिवस तुझ्याकडे पाठवतो, तो तुझ्या घरी राहू दे, तू त्याच्यासोबत राहा आणि शेती कशी करायची याचं त्याला मार्गदर्शन करतो. मी माझ्या मुलाला आदर्श म्हणून ज्या शेतकऱ्याकडे पाठवतो तो शेतकरी निराश होऊन, हताश होऊन सरकारच्या कामकाजाबद्दल तीव्र आक्षेप आणि नाराजी व्यक्त करतो. 8 पाणीपत्र लिहितो आणि त्या 8 पाणीपत्र लिहिलेल्या कैलास नागरेच्या अंत्यविधीला मी उपस्थित राहत असताना हा सगळा संदर्भ माझ्या डोळ्यासमोर येतो आणि त्याची चिता धगधगत्या चितेतून जो एक प्रश्न निर्माण होतो की असे किती कैलास आपल्याला महाराष्ट्रातला शासनाला डोकं ठिकाणा आणण्याकरता अजून किती बळी घेणार आहे, हा एक मला पडलेला जो एक मोठा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर मला सापडलं नाही. मात्र अशा किती चिता अजून पेटवावं लागणार आहे आणि त्या कैलासच्या 8 पानी पत्रावर अद्यापर्यंत शासनाने कोणतंही उत्तर दिलेलं नाही. पालकमंत्री त्या ठिकाणी गेलेले नाही. पालकमंत्र्यांनी त्या बैठकीत त्या आत्महत्येच्या सुसाईड नोटच्या संदर्भात काय करता येईल यासाठी मिटिंगही बोलवलेली नाही. अजून काय हवं या शासनाला की या मूलभूत प्रश्नाच्या अनुषंगानं आपलं उत्तर देण्याकरता आणि लक्ष वेधण्याकरता अजून काय केलं पाहिजे, विरोधी पक्षांनी काय केलं पाहिजे, शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, हा एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. त्यांनी अजून प्रश्न विचारला. तुम्ही सर्वोदयवादी कार्यकर्ते आहात. राहुल गांधींना काँग्रेस राजकीय लढ्याबरोबर आज सामाजिक आणि सांस्कृतिक लढा ही अपेक्षा आहे. तुमच्यासोबत आज जी काँग्रेस आहे तर त्यामध्ये काय तुम्हाला बदल अपेक्षित आहे आणि असतील तर काय? काँग्रेसने आपण जे प्रश्नातच आमचं उत्तर दिलं आहे की वैचारिक लढाई आणि सांस्कृतिक लढाई आम्हाला आगामी काळात लढायची आहे. विचारधारेची लढाई द्यायची आणि विचारधारा आणि संघटन या 2 पावलावर आम्हाला पुढे चालायचं आहे. आमच्या संघटनात्मक काही ज्या उणिवा असतील त्या उणिवा आम्हाला दूर कराव्या लागतील, हे आपसूक मी आपल्या सगळ्यांच्या समोर या निमित्ताने कबूल करतो आणि आमच्यातल्या ज्या काही दोष असतील, ज्या उणिवा असतील त्या आम्ही दूर करू आणि संघटना आणि विचारधारा याची सांगड घालून आगामी काळात आम्ही काम करणार. धन्यवाद. राजकीय लढ्याबरोबर आज सामाजिक आणि सांस्कृतिक लढा ही अपेक्षा आहे. तुमच्यासोबत आज जी काँग्रेस आहे तर त्यामध्ये काय तुम्हाला बदल अपेक्षित आहे आणि असतील तर काय? काँग्रेसने आपण जे प्रश्नातच आमचं उत्तर दिलं आहे की वैचारिक लढाई आणि सांस्कृतिक लढाई आम्हाला आगामी काळात लढायची आहे. विचारधारेची लढाई द्यायची आणि विचारधारा आणि संघटन या 2 पावलावर आम्हाला पुढे चालायचं आहे. आमच्या संघटनात्मक काही ज्या उणिवा असतील त्या उणिवा आम्हाला दूर कराव्या लागतील, हे आपसूक मी आपल्या सगळ्यांच्या समोर या निमित्ताने कबूल करतो आणि आमच्यातल्या ज्या काही दोष असतील, ज्या उणिवा असतील त्या आम्ही दूर करू आणि संघटना आणि विचारधारा याची सांगड घालून आगामी काळात आम्ही काम करणार.
महाराष्ट्र काँग्रेसच्या संघटनेचा माणूस होता. मी आता केडरचा संघर्ष आतापर्यंत महाराष्ट्र काँग्रेसमध्ये गेलो. धन्यवाद. कमी कालावधीमध्ये पूर्वीच्या कालावधीमध्ये जे केडरचे होते, संघटनेचे होते, त्यांच्याकडे शिक्षण संस्था आहेत व इतर गोष्टी नाही आहेत. अपकमिंग निवडणुकांना योग्य ती संधी केडरच्या लोकांना मिळणार. नाही, निश्चित. कारण आम्हाला कोण कोण सोडून गेलं आणि काका सोडून गेलं हे आपण जे आम्हाला जे सांगताय त्याच्यातून आम्ही निश्चित स्वरूपात धडा घेतलेला आहे. त्यामुळे ज्या जुन्या काळातल्या ज्या गोष्टींपासून आम्ही धडा घेतलाय त्या अनुषंगानं येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये आम्ही एका नव्या आणि वैचारिक स्वरूपात संघर्ष करणाऱ्या संघटनेच्या लोकांना पुढे निश्चित करू. लास्ट शेवटचा प्रश्न एकूण कोणीच नाही विचारला. शेवटचा आहे. राज्याचे अर्थमंत्री लाडक्या बहिणीचे 1500 त्यावेळी 2100 द्यायला असमर्थता व्यक्त करते या संदर्भात काय? लाडक्या बहिणीचे संदर्भामध्ये निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये काय सांगितलं होतं? निवडणुकीच्या आधी मोठ्या प्रमाणावर महिला मेळावे घेतले, लाडक्या बहिणीचे मेळावे घेतले आणि राख्या बांधून घेतल्या. कोणी राख्या बांधून घेतल्या तर आपल्या पालकमंत्री महोदय अजितदादा पवार जे उपमुख्यमंत्री त्यांनी बांधून घेतल्या. देवेंद्र फडणवीस तेव्हा उपमुख्यमंत्री होते त्यांनी बांधून घेतल्या. एकनाथ शिंदे साहेबांनी बांधून घेतल्या आणि सगळ्या बहिणींना सांगितलं की आम्ही तुम्हाला सोडा वाऱ्यावर सोडणार नाही. मात्र 10 लाख लाडक्या बहिणींची संख्या कमी करणे आणि अजून त्याच्यात फिल्टर लावून लाडक्या बहिणींचा आकडा हा कमी केला जातोय आणि अनियमितता सांगितलं जाते. तर या निमित्ताने माझा एक या सरकारलाच प्रश्न आहे, प्रश्न नव्हे तर आमची मागणी आहे की हे जर चुकीचे अर्ज होते आणि त्यांना जर पैसे दिले तर अधिकाऱ्यांच्या पगारातून हा पैसा आपण वसूल करणार आहे का? कारण ही फसवणूक आहे, ही अनियमितता आहे आणि या अनियमितता करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आपण काय कारवाई करणार? आपण पीए नेमत असताना फिक्सर जे पीए होते त्यांना बाजूला सारलंय. आम्ही मागणी करतोय ते फिक्सर कोण होते आणि त्या फिक्सर पीएच्या सोबत फिक्सर मंत्री कोण होते या प्रश्नाचं ते उत्तर देत नाही. मात्र आता तरी या अनियमितता करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आपण कारवाई करणार आहात का? ही आमची मागणीवरचा आपल्याला प्रश्न आहे. आणि सोबतच 1,500चे 2100 करणार होते त्याचाही आपल्याला विसर पडलाय. त्यामुळे तो विसर लाडका ठेकेदारांचे थकलेले बिलं देण्याकरता लाडक्या बहिणीला बाजूला सारण्याचं एक कारस्थान या मागे असल्याचं देखील आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी सांगू इच्छितो. सर, युवक काँग्रेसबद्दल एक प्रश्न आहे. थँक्यू. थांबू आपण शेवट नाही समोर जा उशिरा केलं पुणे शहरातल्या सगळ्या नियुक्त्या 8 तासात केंद्रीय समितीकडून रद्द करण्यात आला. हा झाला युवक काँग्रेसचा प्रश्न. आणि काँग्रेसच्या मेन बॉडीमध्ये आज बरेचसे नेते आम्हाला बऱ्याच दिवसांनी काँग्रेस भवनामध्ये दिसत आहेत. हे सगळं सांगड कशी घालणार? शहराची घडी कशी बनवणार? युवक काँग्रेसच्या संदर्भात आपला एक प्रश्न होता आणि एक दुसरा प्रश्न होता तो तुम्ही व्यक्त केलेलं जे समाधान होतं ते तुम्ही स्वागत करतो. आता राहिला प्रश्न ज्या नियुक्तींच्या त्याच्या संदर्भात तर युवक काँग्रेसमध्ये एक कार्यप्रणाली स्वीकारलेली आहे की शिफारसीवर कोणी नियुक्त होऊ नये म्हणून एक आम्ही प्रयत्न केला आहे. राहुल गांधींनी एक प्रयत्न केला होता की राजकारणाचे दरवाजे सामान्य माणसासाठी ते उघडण्याचा एक प्रयोग त्या निमित्तानं जो केला होता. त्यामुळे कोणी पण थेट स्वरूपामध्ये नियुक्त्या देऊ शकत नाही आणि एक निश्चित त्याची प्रणाली आहे युवक काँग्रेसमध्ये एनएसयूआयमध्ये काम करण्याची. त्या प्रणालीशी कोणीही छेडछाड करू नये आणि सदरू ज्या नियुक्त्या आहेत या नियुक्तीच्या संदर्भामध्ये अशा पद्धतीनं जे काही संकेत आहे किंवा नियुक्तीच्या संदर्भातील जे धोरण आहे ते बाजूला ठेवून काही नियुक्त्या केल्याचं जे निदर्शनास आलं त्याबद्दल अखिल भारतीय युवक काँग्रेसने त्याला दिलेली जो स्थगनादेश आहे तो स्थगनादेश योग्य आहे आणि तो स्थगनादेश आणि त्या संदर्भामध्ये आता पुढील भूमिका काय असली पाहिजे यासाठी नियुक्त्या देणाऱ्यांना दिल्लीत बोलवलेलं आहे आणि नियुक्त्या देऊ नये आणि दिल्या असतील तर त्या संदर्भात काय केलं जाईल या संदर्भात लवकरच युवक काँग्रेस जो आहे अखिल भारतीय युवक काँग्रेस या संदर्भामध्ये निश्चित भूमिका घेईल. थँक्यू. कोणतं आंदोलन? या संदर्भामध्ये आमचे नेते नितीन राऊत साहेबांनी कालच या बाजू आपली बाजू जी आहे आणि सोबतच कुठेतरी पक्षाची बाजू भूमिकाही त्या ठिकाणी शासनाची मांडलेली आहे. निश्चित एवढ्या दिवसापासून बुद्धगयाला जे सुरू असलेलं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये बिहारच्या सरकारने ही ताबडतोबीनं चर्चा केली पाहिजे आणि त्या चर्चेतून मार्ग काढला पाहिजे ही आमची भूमिका. थँक्यू.
सर्व पत्रकार बंधू भगिनींचं धन्यवाद. हो थांबा 2 मिनिट थांबा. मी बसून राहतो थोड्या वेळ. हे घेतल्या कार्यक्रम सर्व कार्यकर्त्यांना विनंती, जागेवर थांबायचं आहे. सर्व